त्या रडत होत्या, पण लोकांना वाटत होतं की त्या आनंदानेच रडत आहेत. पण त्यांना कसं कळणार होतं एका आईचं दुःख? सुनीताबाई रडत होत्या, खूप रडत होत्या. आता पुढे प्रणालीला आपल्या मोठ्या बहिणीवर होणारा हा अन्याय सहन होत नव्हता. तिथे उभं राहून आपल्या मोठ्या बहिणीच्या आयुष्याचे निघणारे हे दिनडवडे तिला बघवत नव्हते. ती तशीच रडत रडत तिथून उठून आपल्या घरात पळून गेली. छोटी मेनू आपले छोटे छोटे हुंदके दाबत तिथेच बसली होती. तितक्यात तिची नजर पाठीमागे उभा असलेल्या देवाय कार्तिक ठाकूरवर पडली. त्याला मीनूने हॉस्पिटलमध्ये पण बघितले होते. मीनू मनातल्या मनात, हे माझ्या अक्काची मदत करतील. देवायने एक नजर त्या रडणाऱ्या मीनूकडे बघितलं. संतापाने लालबुंद झालेल्या त्याने आपले चेहऱ्यावरचे हावभाव लगेच आवरले आणि मंदस्मित करीत त्या रडवेल्या एवल्याशा पिल्लूला आश्वस्त केलं. मी आहे ना, मी सांभाळेल सगळं, तू नको टेन्शन घेऊ. तुझी ताई कुठेच जात नाही तुला सोडून. ह्या हरामखोर मधूबरोबर तर नाहीच नाही. त्याबरोबर त्या एवल्याशा पिल्ल्याच्या चेहऱ्यावर हसू खेळू लागलं आणि ती आनंदाने समोर बघू लागली. तसं देवाईने समोर बघितले. जेव्हा देवाईने विरजाला मधूच्या बाजूला त्याची वागदत्त वधू म्हणून बघितलं, त्याच्या तळपायाची आग मस्तकात पोचली. त्या मधूला जाळू की मारू असं झालेलं त्याला. हिंमत कशी झाली त्या हरामखोराची माझ्या जानला हात लावायची, आपलं म्हणायची. विरजाने जशी मान वर केली, तिच्या त्या अश्रूने डबडबलेल्या डोळ्यांचा सामना ज्वालामुखीतील जिवंत ज्वलंत जळत्या निखाऱ्याशी झाला. आग आग, नुसती आग होती त्या डोळ्यात. त्याची ती दाहक जिवंत जाळणारी नजर न सहन होऊन तिने पटकन आपले डोळे खाली केले. दांडेकर काकू एवढ्या धमकावत होत्या, चिमटे काढत होत्या, तरी ती उघडपणे रडत होती. अश्रू आता काही थांबत नव्हते. विरजा भीतीने थरथर कापत होती. तिने अपेक्षा केली नव्हती की देवाई तिथे येईल. त्याला असा अचानक समोर बघून एवढा वेळ बांधून ठेवलेला सगळा संयम बांध तोडून अश्रू आणि हुंदक्यांच्या स्वरूपात बाहेर पडत होता. 18 वर्षाची ती कोवळी पोर, मोठमोठ्या लोकांशी, राजकुमारांशी लग्नाची स्वप्ने बघणारी ती, काही दिवसातच एका 40 वर्षाच्या थोराड माणसाची पत्नी बनणार होती. 17-18 वर्षाच्या 2 मोठमोठ्या मुलांची आई. तिचं प्रेम तुटून गेलं होतं आणि ज्याच्यावर प्रेम केलं होतं तो समोरच उभा होता, तिच्याकडे तिरस्काराने रागाने बघत. समजून घेईल का तो मला, की आयुष्यभर तिरस्कारच करील माझा? देवाई विरजाकडे संतापाने रोखून बघत. मनातल्या मनात, 24 तास लागले नाही तुला आपलं प्रेम विसरायला, ते प्रेमाचे क्षण धुळीत मिळवायला. ती वचनं, त्या अनाबाका, ते प्रेम दोन्हीकडून होतं ना ते, की मी ते जबरदस्तीने लादलेलं तुझ्यावर? हिंमत कशी झाली तुझी दुसऱ्या कोणाची होण्याचा विचारसुद्धा मनात आणण्याच्या? तुझ्याकडे तर नंतर बघतो मी. विरजा जोशी, आधी या हरामखोराची साल्टं सोलून काढतो. खूप खुमखुमी आहे ना तुला लग्न करण्याची. नाही तुला उभा सोडला तर मी देवाय कार्तिक ठाकूर नाही. देवाय नुसता रागाने संतापाने थरथरत होता. त्याने थोड्या साईडला नजर फिरवली तर त्याला तिथे करण रागाने उभा असलेला दिसला. तो सुद्धा खूप रागाने त्या मधूकडेच बघत होता. करण मनातल्या मनात रागात, मध्या गाढवा, माझ्या होणाऱ्या बायकोशी लग्न करायची स्वप्न बघतो. नाही तुला उभा काढला ना तर नाव नाही सांगणार, करण विजय जाधव. यासाठी मला तुझं श्राद्ध घालावं लागलं तरी चालेल, पण तुला तर आता मी फोडलाच. तू तर आता फुटलास तू, तो पण होलसेलमध्ये. तू फक्त ह्या चाळीच्या बाहेर निघच आता. हरामखोर कुठला? मधूवरून आधीच संतापलेल्या देवाच्या कपाळावरच्या आठ्या मधूकडे मारकुंड्या नजरेने बघत असलेल्या करणला बघताच अजूनच दाट झाल्या. देवाय मनातल्या मनात, घ्या हा झेंडू पण इथेच. माझ्या होणाऱ्या बायकोचा होऊ पाहणारा नवरा. काही कामधाम नाही का ह्या गाढवाला? चांगली मुलगी दिसली की लगेच लागतात पाठीमागे. शेंबडे कुठचे? एक मुलगी, फक्त एकच मुलगी कधी नव्हे ते आवडली मला, आणि जगातल्या सगळ्या गाढवांना तिच्याच पाठीमागे लागायचंय. आयुष्यात पहिल्यांदाच कधी नव्हे ते प्रेमात पडलो आणि सगळ्यांना तिच्याशीच लग्न करायचंय. सगळ्यांना परी माझी विरजाच कशी सापडते? आधी तो रमेश, मग हा गाढव मधू आणि हा नालायक करण. झेंडू कुठले? नुसता वैताग आलाय ह्या हरामखोरांचा मला. अरे जगातल्या बाकीच्या मुली मेल्या आहेत का? जा ना, लागा ना त्यांच्या पाठीमागे, करा ना प्रेम. मी काय बोलतो आहे का तुम्हाला? पण माझ्या विरजाच्या पाठीमागे काय आहे तुमचं?
सोडा ना तिचा पिच्चा. आय एम नॉट जलस टाईप, बट वॉट माईन इज माईन अँड माय ओनली. आणि विरजा जोशी फक्त माझी आहे, फक्त माझी. तितक्यात करणचं लक्ष पण देवाईकडे जातं. अरे काय आहे या मिस्टर ठाकूरचं सारखं सारखं? विरजाच्या पाठीमागे. स्वतःचं वय काय, वागतात काय, जेव्हा बघावं तेव्हा कॉलेजच्या मुलींच्या पाठीमागे काय आहे सारखं सारखं? शोभतं का ह्या वयात हे? ती 18 वर्षाची, हे 30 वर्षाचे. चक्क 12 वर्षाने लहान आहे ना ती काका तुमच्यापेक्षा. बघा ना स्वतःच्या वयाची एखादी आंटी, लागा ना तिच्या पाठीमागे. मी येईल पाहिजे तर अक्षता टाकायला फ्रीमध्ये. पण माझ्या स्वीटहार्टचा पिच्चा सोडा आता. देवाय मनातल्या मनात. स्वतःच्या पैशाने चणे फुटाणे खायची औकात नाही आहे या पप्पूची. चालले आहेत प्रेम करायला. चड्डी पैलवान कुठला? विरजा आणि किंजल आहे म्हणून तू वाचला आहेस, नाहीतर तुला कधीच उडवला असता. तुझा हिशोब तर नंतर करतो पप्पू, पण आधी ह्या मधूचा हिशोब चुकता करतो. देवाय आणि करण एकमेकांना टशन देत होते. कोण जिंकणार ह्या टशनमध्ये ते माहीत नव्हतं. फक्त एकच माहीत होतं, मधुकरराव मात्र फुटणार होते. सॉलिड फुटणार होते. एकदम होलसेलमध्ये फुटणार होते. मधू तू तर आता गेला. आधी तर फक्त देवायच होता. आता तर करण पण तुझ्या पाठीमागे. बिचारा गरीब मधू. तेवढ्यात मधुकररावांचं ह्या दोन एकमेकांना टशन देत असलेल्या हँडसम हंग्सकडे लक्ष गेलं. मधू तसा चॅप्टर माणूस. ज्याप्रमाणे मागच्या काही दिवसात करण घराच्या एरझाऱ्या घालत होत्या, त्याप्रमाणे त्याला करणबाबत कधीचा अंदाज आला होता. आणि देवाही विरजाला घरापर्यंत सोडवायला आलेला त्याने 2-4 वेळा खिडकीच्या पटीतून बघितले होते. त्याला वाटलेलं विरजा काय आता त्याच्या हातात येत नाही. पण काल विरजाची आई स्वतःहून विरजाचं स्थळ त्याच्यासाठी घेऊन आली होती आणि त्याला ही संधी सोडायची नव्हती. विरजा आता त्याची वाग्दत्त वधू होती आणि तो कुठल्याही परिस्थितीत तिला गमवायला तयार नव्हता. मग भले समोर देवाय कार्तिक ठाकूर असो, नाहीतर करण विजय जाधव असो. मधू मनातल्या मनात, हम भी कुछ कम नहीं है जनाब, खेल तो हमको भी खूप खेळणे आते है. एव्हाना मंडपातील बहुतेक सगळ्यांचेच देवाय आणि करणकडे लक्ष गेलं होतं. देवाय, देवायचे बॉडीगार्ड्स, त्यांच्या इम्पोर्टेड आलिशान गाड्या, करणची आलिशान बाईक, त्यांचे महागडे कपडे, एवढा सगळा थाट, एवढी सगळी श्रीमंती एकाच वेळी एकाच दिवशी त्यांनी क्वचितच बघितली होती. आणि आपल्या गरीब चाळीत तर नाहीच नाही. ते सगळे चाळकरी देवाय आणि करणच्या आजूबाजूला जमा होऊ लागले आणि आश्चर्याने त्यांना त्यांच्या श्रीमंतीला बघू लागले. चाळीतल्या तरुण मुली, लग्न झालेल्या बायका पण आपल्या या 2 हँडसम हिरोंकडे आशाळभूत नजरेने बघत होत्या. चॅप्टर मधू ते बघून पुढे आला आणि बाजूला असलेल्या सुनीताबाईंना, ज्या स्वतः देवाय आणि करणला तिथे बघून घाबरून गेल्या होत्या, त्यांना विचारले. मधू, अहो सासूबाई, हे नेमके आहेत कोण? तुम्ही ओळखता का ह्यांना? नाही म्हणजे एवढी मोठी माणसं आपल्यासारख्या गरीब माणसांच्या कार्यक्रमाला? तशा सुनीताबाई गडबडल्या. काय ओळख करून देणार होत्या त्या करण आणि देवायची? तरी पण स्वतःला सावरून बोलल्या सुनीताबाई, हे विरजाच्या जवळच्या मैत्रिणीचे भाऊ आणि मित्र. मधू मुद्दामहून, विरजाच्या मैत्रिणीचे भाऊ म्हणजे तिचे पण भाऊच झालेत ना? तर मग साले साहब, आपल्या बहिणीच्या लग्नाला नक्की या हं. देवायच्या करणच्या डोक्यातला संताप अनावर होत होता. त्या मधूला तिथेच जिवंत गाळून टाकायची देवायला जाम इच्छा होत होती. पण फक्त केवळ विरजामुळे ते दोघे गप्प होते. देवायने आणि करणने त्याच्याकडे जळजळीत नजर टाकली. त्यांच्या खाऊकी गिळू नजरेपुढे मधू जरा दचकून गेला. पण गेंड्याच्या जाड कातडीचा निगरगट्ट तो परत पचकलाच. अरे तुम्ही तर आमचं अभिनंदन पण नाही केलं, तरी मी तुमची ओळख करून देतो. ही आहे माझी वाग्दत्त वधू, भावी सो विरजा मधुकरराव दांडेकर. तो जसं जसं बोलत होता, देवाय आणि करणच्या हृदयावर जणू कोणी लाखो वार करत होते. हृदयातील आग भडकतच होती. देवायने आपली नजर मधूकडे वळवली. त्या नजरेतील तप्त ज्वालामुखी बघून मधू क्षणभर थरकापूनच गेला आणि 10 पावलं मागे सरकला. अजून पण त्याचे हात, त्याच्या हृदय, त्याचं अख्खं शरीर थरथर कापत होतं. त्याला त्या एका क्षणात कळून आलं की आपण चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे, चुकीची बाउंड्री क्रॉस केली आहे आणि त्याने घाबरत तिथून विरजासह काढता पाय घेतला.
मधू थोडा चाचरत, मी जरा येतो, हिची जरा बाकीच्या पाहुण्यांशी पण ओळख करून द्यायची आहे. करण आणि देवाईकडे बघत, तुमचं चालू द्या आणि आता आलात तर जेवल्याशिवाय जाऊ नका. मधू अजून काही पुढे बोलणार तेवढ्यात त्याची नजर देवाई आणि करणच्या वळलेल्या मुठीकडे गेली. तशी त्याने आपली लांबलचक स्वेर जीभ आवर्ती घेतली आणि विरजाला घेऊन तिथून अक्षरशः पळ काढला. एकमेकांपासून दूर जाण्याच्या कल्पनेने विरजा आणि देवाय कासावीस झाले होते. आपल्या डोळ्यातले अश्रू आवरत विरजा तिथून निघून जात होती. तिच्या देवपासून दूर, खूप दूर. ती दोषी होती, खूप दोषी होती आपल्या देवची. त्याने तिच्यावरच्या केलेल्या निस्वार्थ प्रेमाची माफी तरी कुठल्या तोंडाने मागणार. ती तशीच निशब्द चालली जात होती, काही न बोलता, नजरेला अजिबात नजर न मिळवता, निशब्द, एकदम सुन्न. तिच्या नशिबात सुख नाही हेच परत एकदा सिद्ध झालं होतं. त्यात नवल काय हे तर तिला खूप आधीपासूनच माहीत होतं. फक्त वेळी ती ते स्वीकारत नव्हती, मान्य करत नव्हती. पण आज अखेर तिने ते मान्य केलंच. पाठमोऱ्या जाणाऱ्या विरजाच्या कमरेतला मधूचा तो वळवळणारा हात बघून देवायचा जीव नुसता जळत होता. हाऊ कॅन शी अलाउड एनीबडी टू टच हर एक्सेप्ट मी? काय झालं एवढं एका रात्रीत की ही माझं प्रेम विसरली, आमचं प्रेम विसरली? आधी ह्या मधूला बघेन, प्रत्येक हिशोब घेईन मी, मग तुझ्याकडून तुझ्या ह्या फितुरीचा. रागारागात तो तिथून निघून गेला. काय विचार करून आलेलो आणि काय झालं त्याने मनात आणलं असतं तर त्याच चाळीला त्याने तत्क्षणी तिथल्या माणसांसकट आग लावून टाकली असती. पण फक्त विरजामुळे तो गप्प बसला होता. तिच्यावरच्या प्रेमामुळे गप्प बसला होता. नाहीतर तो विकृत आनंद साजरा करणाऱ्या त्या प्रत्येकाला त्याने तिथेच छाटून टाकलं असतं. एवढ्या माणसांसमोर आपल्या प्रेमाचा तमाशा करणं त्याला मंजूर नव्हतं. आपल्या प्रेमाला अपमानित करणं त्याला मान्य नव्हतं. डोळ्यात साचलेले अश्रू कुठल्याही क्षणी कोसळणार होते. जिने त्याला माणसात आणलं होतं तीच धोका देऊन निघून गेली. देवाई गाडीत घाईघाईने बसायला गेला, पण तेवढ्यात पाठीमागून त्याचा कोट कोणीतरी ओढला. आधीच मनभर संतापलेला तो चिडून पाठीमागे वळला. देवाईचा तो रागाने लालबुंद चेहरा बघून इवलीशी मीनू घाबरून गेली. तिने लगेच त्याचा कोट सोडला आणि भीतीने 4 पावले मागे सरकली. पण मागे सरकताना एका दगडाला पाय अडकला आणि धापकन पडली. कोपर फुटलं होतं बिचारीचं आणि त्यातून रक्त वाहू लागलं. देवाईने रागावल्यामुळे आणि जोरात पडल्यामुळे आधीच घाबरलेल्या मीनूला अधिकच रडू कोसळलं. मीनूला बघताच देवाईचा राग काहीसा शांत झाला. त्याने रडणाऱ्या मीनूला उचलून घेतलं आणि जवळ घेऊन थोपटायला लागला. तिला चुचकारून समजावू लागला. देवाई, सॉरी ना पिल्लू, चुकून रागावलो आणि तुझ्यावर नाही रागावलो, तो राग दुसऱ्यावरच होता. मीनू रडत रडत, मला ना असं कोणी रागात बघितलं की रडायला येतं आणि मीनू अजूनच जोरात रडू लागली. देवाई, बच्चा, पण मी तुझ्यावर तर रागावलोच नाही ना. मी तर त्या गाढव मधूवर चिडलो होतो. आय एम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. परत अशी मिस्टेक नाही होणार सोन्या. पाहिजे तर कान पकडतो मी माझे. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मीनू स्वतःचं रडणं आवरत, इट्स ओके, मला पण नाही आवडत तो मधू. खूप वाईट नजरेने बघतो तो मला. आमच्या अक्कालाही तो नाही आवडत. पण आईने जीवाची धमकी दिली म्हणून अक्काला लग्नासाठी जबरदस्तीने तयार व्हावं लागलं. तुम्ही वाचवणार का माझ्या अक्काला? छोटी मीनू मोठ्या आशेने देवाईकडे बघत होती. तो एवढा मोठा 6 फूट 3 इंचाचा पहाड त्या 4 फुटी एवढ्याशा बाहुलीसमोर आपल्या गुडघ्यांवर खाली वाकला आणि त्याने आपला हात मीनूच्या पुढे केला. देवाई, आज मी तुला एक वचन देतो मीनू. जेव्हा पण तुझ्या अक्काची डोली सजेल ना, फक्त या देवाई कार्तिक ठाकूरच्याच घरी येईल. दुसऱ्या कोणाला तुझ्या अक्काच्या आयुष्यात साधं डोकावूही देणार नाही मी. सो यू डोंट वरी साली साहिबा. आगे आगे देखो सिर्फ होता है क्या? मीनू, खरंच? देवाई, एकदम खरं, एकदम तुझ्यासारखं इनोसंटली खरं. देवाईच्या आश्वासनाने आनंदित झालेल्या मीनूने त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या गालावर छानशी पापी दिली. देवाईनेही तिला आपल्या घट्ट मिठीत घेत खोडकरपणे तिचे डोक्यावरचे केस विस्कटले. मीनू आनंदाने, फ्रेंड्स? देवाई मिश्किलपणे, बेस्ट फ्रेंड. मीनूशी थोड्या गप्पा मारून देवाई तिथून निघाला.
जॉन राणा त्याचे सगळे बॉडीगार्ड्स देवाच्या वागण्यातील हा हळुवारपणा प्रथमच बघत होते. खूप खूप बदललेला तो, अगदी खूपच. पण जिच्यासाठी बदललेला, जिच्यासाठी माणसात आलेला, ती आज त्याच्या सोबत नव्हती. पण तो लवकरच तिला आपल्या आयुष्यात परत आणणार होता, खूपच लवकर. देवाय राणाला, मधुकर रावांच्या पालखीचा बंदोबस्त करा, तो पण आजच्या आज. घडत असलेल्या घटनांनी थोडासा हिरमुसलेला, नाराज झालेला देवायचा स्टाफ देवायच्या या डेंजर पवित्र्याने परत उत्साहित झाला. एरवी त्यांना देवायच्या प्रतिशोधाच्या स्फोटाची भीती वाटायची, कारण देवायचा प्रतिशोध हा त्याच्यापेक्षाही जास्त क्रूर असायचा, घृणित असायचा. पण यावेळी मधूची पालखी उचलायला सगळेच तयार होते, ते पण मोठ्या आनंदाने. तरी ते करण रागारागात आपल्या बाईककडे जात होता. त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती त्या नालायक मधूने. विरजा खुश तर दिसत नाही, मग ती एवढी मोठमोठी 2 मुले असलेल्या विदूर वयस्कर माणसाशी लग्न का करत होती? विरजा, तू खूप चुकतेस तू. का स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच हातांनी उद्ध्वस्त करायला निघाली आहेस तू? करण रागात स्वतःशीच बडबडत निघाला होता. एवढ्या सगळ्या माणसात त्याला विरजाशी नीटपणे बोलता येणार नव्हतं, नाहीतर एकटी भेटली असती तर त्याने विरजाला चांगलंच सुनावलं असतं. तो रागारागात बाईकला किक मारून तिथून निघणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. काहीशा नाराजीनेच त्याने तो फोन उचलला. पलीकडून, हॅलो करणजी, मी प्रणाली, विरजा दीची लहान बहीण. ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, थोडं अर्जंट. तुम्हाला थोडा वेळ आहे का? करण, हां बोल ना प्रणाली. प्रणाली आजूबाजूचा अंदाज घेत अगदी हळू आवाजात, ते ती लग्नासाठी राजी नव्हती. आईने जबरदस्तीने तिला स्वतःच्या जीवाची धमकी देऊन लग्नासाठी तयार केलं आहे. प्लीज करणजी, प्लीज तुम्ही माझ्या दीला वाचवा ना. तो मधू खरंच चांगला नाही आहे हो. माझ्या दीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल तो. प्लीज वाचवा तिला. करण, प्रणव डार्लिंग, तू फक्त आता बघच त्या गद्या मधूची मी काय वाट लावतो ते. यू जस्ट डोंट वरी. खूप हौस आहे ना लग्न करण्याची त्या मधूला. नाही सगळा शोक त्याच्या अंगातून बाहेर काढला तर हा करण विजय जाधव नाही. तू फक्त बघतच बस डार्लिंग, आता पुढे पुढे काय होते ते. प्रणाली, थँक यू करणजी. करण, तू अजिबात काळजी करू नको प्रणव, मी सगळे सांभाळून घेईल. तुझी दीदी कुठेच जात नाही, त्या गाढवाबरोबर तर नाहीच नाही. टेक केअर अँड सी यू सून. प्रणाली करणच्या आश्वासनामुळे खुश होते. ती मनातल्या मनात विचार करते, दीदी किती लकी आहे ना. काश मला पण असं जीवापाड प्रेम करणारं कोणी भेटलं असतं तर. हे देवा, मी हा काय विचार करत आहे. करणजी तर दीवर प्रेम करतात आणि मी कसला मूर्खासारखा विचार करते. हे असले फालतू विचार डोक्यात नाही आणले पाहिजेत मला. आणि तिने फोन ठेवून दिला. पण आता इथे मधुकर रावांचं काय होणार आहे? अबे झेंडू, किस किस के हाथ से फुटेगा? मीनू के जीजू के हाथ से या प्रणव डार्लिंग के जीजू के हाथ से? बीच बजरिया मच गया शोर. मधुकर रावांचा आता फुटणार ढोल. बोल हरी, बोल हरी, बोल हरी. देवाय गाडीत बसला तर खरा, पण त्याच्या अंगातील आग आणि डोक्यातील राग काही कमी होत नव्हती. डोळ्यांपुढे सतत त्या मधूचा, विरजाच्या कमरेतील तो वळवळणारा घाणेरडा हात फिरत होता. आत्मा जळत होता त्याचा सारखा. आग आग आग, नुसती आग लागली होती त्या जीवाला. मधूचा विरजाला होणारा प्रत्येक परस्पर्श त्याच्या काळजावर जळता निकारा ठेवीत होता. देवाय आपल्या आत नुसता धुमसत होता. तुला ठार मारीन मधू, तुला तर ठारच मारीन, पण त्याच्या आधी तुझा तो हात कापीन. सोडणार नाही तुला मी, असा सोडणार नाही. माझ्या विरजाला हात लावलास कसा तू? देवाच्या आतील ज्वालामुखी संतापाने नुसता फुटत होता. त्याचं ते रौद्ररूप बघून सगळेच घाबरले होते. माहीत नाही आता काय तांडव माजणार होतं. जॉनने थोडी हिंमत करत जरा घाबरतच त्याला विचारलं, जॉन बॉस, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, त्या मधुकरला आता ठार करतो. जस्ट गिव्ह अस युअर ऑर्डर्स सर. जॉन अजून पुढे काही बोलणार तेवढ्यात देवायने त्याला गप्प केलं. देवाय, तुला काय वाटतंय जॉन, की त्याला मी तिथे त्या क्षणी मारू शकलो नसतो? हा मारू शकलो नसतो का त्याला तिथेच मी? हा देवाय कार्तिक ठाकूर म्हणजे काय वाटला तुला? भेकड
हा बेकट वाटलो का तुला मी? की माझ्या जानला कोणी हात लावलं आणि मी असाच चुपचाप मान खाली घालून बघत बसेल विनाकारण? मी गप्प बसलो होतो तर फक्त तिच्यासाठी, फक्त न फक्त माझ्या जानसाठी. माझ्या नकळत माझी सगळ्यात मोठी कमजोरी बनली आहे ती. आणि मी काही करू शकत नाही. आपलं जग वेगळं आहे जॉन. तिच्या या भोळ्या बाबड्या निष्पाप जगापेक्षा खूप खूप वेगळं. इथे भरपूर पैसा तर आहे, पॉवर तर आहे, अमाप संपत्ती आहे, पण खूप निर्गुण लेवलचं पॉलिटिक्स आणि खूप गुन्हेही आहेत. आणि हा द मल्टीबिलिनियर, आशियातील सगळ्यात श्रीमंत माणूस द देवाय कार्तिक ठाकूर आहे. ह्या निर्गुण जगताचा बादशाह, अनभिशिष्ट सम्राट. जगासाठी सभ्य असणाऱ्या मला हे स्थान मिळवण्यासाठी किती लोकांच्या चित्तावरून जावं लागलं, किती लोकांना देशोधडीला लावावं लागलं हे तुला चांगलंच माहीत आहे. विरजा जोशी माझ्या आयुष्यात कशी आली माहीत नाही, पण आता ती माझं विश्व बनली आहे, श्वास बनली आहे. माझ्या ह्या काळ्या आयुष्याचा एकमेव सफेद पवित्र निष्पाप कोपरा तो म्हणजे माझी जान, विरजा जोशी. तोच कोपरा मलिन झाला, निसटून गेला माझ्या ह्या ओंजळीतून. तर काय करू मी? म्हणून खूप घाबरतोय, खूप जगतोय की तिच्यासमोर माझी ही काळी दुनिया, माझं हे घृणित रूप येऊ नये म्हणून. तिच्या डोळ्यातला तो इनोसन्स, ती पवित्रता, जगण्याची ती वेडी आशा मला जपलीच पाहिजे काही झालं तरी. ह्या आशा 2000 मधूला हा द देवाय कार्तिक ठाकूरने असा पायाच्या अंगठाने मसलून टाकलं असतं. एका मच्छरासारखं एका क्षणात बुटाखाली चिरडून टाकलं असतं. त्याच चाळीला तिथल्या माणसांसकट तिथे त्या क्षणी उभं जाळलं असतं. आग लावून टाकली असती तिला. कोण रोखणार होतं मला तिथे? होती कोणाची हिंमत ह्या द देवाय कार्तिक ठाकूरला आडवं जाण्याची? होती कोणाची हिंमत? पण त्यानंतर तिच्या डोळ्यात, माझ्या विरजाच्या डोळ्यात माझ्याबद्दलची घृणा दिसली असती, तिरस्कार दिसला असता. तो कसा मिटविणार होतो मी? कसा मिटविणार होतो? माझी पावलं अडकली फक्त तिच्यासाठी. मला तिच्या समोर कुठलंही वाईट काम करायचं नाही आहे, चुकूनही नाही. शी इज इनोसंट, प्युअर सोल जॉन. माझ्या ह्या सोनेरी जगातल्या काळ्या अंधाराचा तिला चुकूनही स्पर्श होता कामा नये. तिच्यासमोर द देवाय कार्तिक ठाकूरच हे वाईट निर्गुण रूप कधीच आलं नाही पाहिजे. हा राक्षस कधीच तिच्या नजरेसमोर पडला नाही पाहिजे. कधीच नाही, कदापि नाही. तिच्यासाठी मी केवळ तिचा देव आहे, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तिच्यासाठी जगाला झुकवणारा, तिचा श्वास देव, तिचं हृदय देव, तिचं प्रेम देव. माझं हेच रूप तिच्यासमोर असलं पाहिजे कायम. एकदा गमावलंय तिला मी, नाही गमवू शकत तिला परत परत, नाही सहन करू शकत त्या वेदना परत परत. तुटून जाईल हा द देवाय कार्तिक ठाकूर एका क्षणात, एका मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळून जाईल क्षणार्धात. जॉन रडत होता, राणा रडत होता, देवाय रडत होता. काय हे प्रेम एवढं अवघड असतं? काय एवढं त्रास देतंय की काळजावर वारंवार वार होतात आणि ओठातून एक शब्दही बाहेर काढता येऊ नये? हे असं प्रेम होतं तरी कशाला कोणाला? प्रत्येक क्षणाला अशी घुसमट सहन करण्यापेक्षा हे असलं शापित जगणं नकोच कोणाच्या नशिबी. देवाय मोठ्या मुश्किलीने माझ्या आयुष्यात आली आहे ती. माझ्या ह्या घृणित रूपामुळे तिने माझा तिरस्कार केला आणि मला कायमची सोडून गेली तर? नाही, नाही, नाही गमावू शकत तिला मी कुठल्याही परिस्थितीत. हा द देवाय कार्तिक ठाकूर, त्याच्या विरजाशिवाय नाही काही आहे, मातीमोल आहे हा. म्हणून तिच्यासमोर कुठलाही क्राईम नाही, कुठलाही वाईट प्रकार नाही, चुकूनही नाही. हे नीट लक्षात ठेव आणि बाकीच्यांनाही नीटपणे समजावून सांग. आणि राहिली गोष्ट त्या मधूची, तर आज रात्रीला तो गांडूळ काही करून मला माझ्यासमोर हवा आहे जॉन. काही करून त्याची पालखी आज पॅलेसमध्ये पोहोचलीच पाहिजे. मग तो आहे आणि हा द देवाय कार्तिक ठाकूर आहे. जॉन, तुम्ही म्हणाल तसंच होईल बॉस. पाठ होण्याच्या आधीच तो मधू तुमच्यासमोर कुठल्याही परिस्थितीत हजर असेल. गाड्या पॅलेसमध्ये पोहोचतात. इथे देवायला चैन नव्हतं. तो कधीपासून मध्यरात्र होण्याची वाट बघत होता. कधी एकदा मध्यरात्र होते आणि कधी एकदा स्वतःच्या हाताने त्या मधूला मारतो. यू हॅव टू डाय मधू, यू हॅव टू डाय. स्थळ
स्टारलाइट बार. वेळ मध्यरात्रीची वेळ. बार बंद करायची वेळ झाली होती, पण करण अजून पण ग्लासावर ग्लास रचत होता. त्याचं पहिलं प्रेम त्याच्यापासून दुरावत होतं. स्वतःच्याच हातांनी स्वतःचं आयुष्य बरबाद करायला उतारू झालं होतं आणि तो निव्वळ हातावर हात धरून बसण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. हे सगळं थांबवायचं होतं त्याला, पण कसं? त्या मधूला धडा शिकवायचा होता, पण कसा? तो पितच जात होता. रेग्युलर मेंबर असल्यामुळे बारवाले पण काहीच बोलत नव्हते. उलट त्याची चांगली बडदास्त ठेवली जात होती. त्याच्याबरोबर त्याचे अजून काही मित्र पण होते तिथे. हा त्याचा एलाइट ग्रुप नव्हता, तर लोकल फ्रेंड्स सर्कल होतं. करणला आज एवढं पिताना बघून त्यांना पण जरा आश्चर्यच वाटलं, कारण करण खूप सॉर्टेड व्यक्ती होता. बेभानपणे काहीतरी असं फालतू वागणे त्याला जणू माहीतच नव्हतं. शेवटी न राहून एकाने त्याला थांबवले. पमू भाई, थोड़ा आहिस्ता आहिस्ता, स्लो, ओके, रिलैक्स. मुझे पता नहीं कि क्या इशू हो रखा है तेरा, लेकिन अब तो रुक जा, सच में रुक जा. बहुत ज़्यादा पी रखी है तूने, अब बस, बहुत हो गया है. अरे बस मेरे बाप, आज क्या पूरा बार खाली करवाएगा क्या? अबे कल के लिए भी कुछ रखना चाहिए, तो कल वापस आते हैं, वापस सब बैठते हैं मेरे भाई, मेरे बाप, मेरे चाचा. अब रुक भी जाना. ए जॉनी, ए पक्या. जॉनी, अभी पैक अप करते हैं बॉस. साला यहाँ और रुके तो यह भाई साहब पूरा बार खाली करा देगा और हमें बर्तन मांजने पड़ेंगे. चलो, ए बिल मंगा रे जल्दी से. करण दारू पीत पीत रड़त रड़त, नहीं जाना है, नहीं जाना. आज तुम्हारा भाई यही मरेगा, मिट जाएगा, कहीं मर जाएगा. दुनिया से एक और आशिक फना हो जाएगा. जॉनी, ये क्या बकवास कर रहा है? अबे यार, लड़की वड़की का चक्कर है क्या? पमू, ओ तेरी माँ की, ये तो आशिक निकला. भेंडी साला, हमें बताया तक नहीं कभी. हम तो अपने गर्लफ्रेंड के पड़ोसियों के नाम तक इन्हें बता देते हैं, और ये भाई साहब अपने दिल में आशिकी लेकर घूम रहे हैं और हमें कानों कान खबर नहीं. साले, अब अपने दोस्तों से ही बातें छुपाएगा क्या? जॉनी करणला उद्देशून, भाई बोल तो सही. गर्लफ्रेंड ने लात मारी है उसके बाप ने. पक्या दारू पीत फुल सेंटी होत, इश्क में बर्बाद हुए आशिकों का दर्द तुम क्या जानो जॉन बाबू. पमो, ए लो, और एक आ गया. ओ गरीबों के उजड़े हुए राहुल रॉय, जरा धीरे. हां, जरा धीरे. भेंडी, ती तुला दरवर्षी रक्षाबंधनची राखी गिफ्ट करते, तरी पण आशा लावून बसलाय. पमू जॉनीला उद्देशून, अरे जॉनी, ये देख, ये मजनू की बिछड़ी हुई औलाद क्या बकवास कर रही है. लगता है आज की रात मजनू की बारात निकलने वाली है. पण तेवढ्यातच, अबे ये करण कहाँ पे गया बे? अभी तो 2 मिनट पहले यहाँ पर ही था. साला भेंडी, आजचा दिवसच साला बेकार आहे. सगळी उतरवून ठेवली या नालायकांनी. आता शोधा या मजनूला. करणला अचानक तिथून गायब झालेलं बघून ते सगळेच टरकले, कारण करणने खूपच जास्त ड्रिंक केलेलं आणि माहीत नाही नशेत भाईसाहेबने काही कांड केलं तर, म्हणून ते त्याला इथे तिथे सगळीकडे शोधू लागले. आणि इथे इंडियन मजनूची नुकतीच पैदा झालेली ही औलाद अगदी नागमोडी वळण घेत घेत, सापशिडी खेळत खेळत, गटाराच्या कडेने जात जात शेवटी एकदाचा आपल्या बाईकपर्यंत पोहोचलाच. फ्लॅटची किल्ली बाईकमध्ये टाकून बाईक चालू करण्याचा खूप प्रयत्न करत होते करण शेठ, पण ती दुष्ट बाईक काही केल्या चालूच होत नव्हती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.